आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नमस्कार। आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमागील रंजक विज्ञान समजून घेणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया। विचार करा, 25 जुलै 2026 चा तो दिवस। सुरगणा, पेठ, दिंडोरी पट्ट्यामध्ये अवघ्या 50 मिनिटात 1-2 नव्हे तर तब्बल 4 भूकंपाचे धक्के जाणवले। साहजिकच यामुळे सगळीकडे एकच घबराट उडाली। पण यामागे नेमका काय शास्त्र दडलंय? तर आजच्या या भागात आपण या भूकंपाचं रहस्य, टेक्टॉनिक प्लेट्सची हालचाल, पावसाचा यातला सहभाग, अर्थक्वेक स्वॉर्म्स म्हणजे नेमकं काय, सिस्मिक झोनचा आपला इतिहास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली सुरक्षितता यावर वेगाने नजर टाकणार आहोत। सुरुवात करूया या 50 मिनिटांच्या रहस्यापासून। या संपूर्ण मालिकेतला सर्वात मोठा धक्का होता 3.6 रिश्टर स्केलचा। आता तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर हा अतिशय कमी तीव्रतेचा भूकंप आहे, पण मग तो इतका जोरात का जाणवला? कारण हा धक्का जमिनीखाली अवघ्या 5 किलोमीटर इतक्या उथळ खोलीवर होता। भूकंपाची खोली जितकी कमी तितका जमिनीवरचा हादरा जास्त जाणवतो। आता ह्या धक्क्यांमागे जमिनीखाली नेमकं काय चाललंय ते पाहूया। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपली इंडियन प्लेट उत्तरेकडे सरकत महाकाय युरेशियन प्लेटवर सतत धडकत असते। या हिमालयाच्या टक्करीमुळे जो प्रचंड भौगोलिक दाब निर्माण होतो ना, तो तिथून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या कठीण दख्खनच्या पठारापर्यंत आणि साहजिकच नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचतो। भूगर्भशास्त्राच्या भाषेत याला इंट्राप्लेट स्ट्रेस म्हणतात। सोप्या भाषेत सांगायचं तर एका कठीण टेक्टॉनिक प्लेटच्या आत खोलवर हा दाब साठत जातो। नाशिकच्या पश्चिमेकडील भागात जमिनीखाली आधीच काही जुन्या भेगा म्हणजेच फॉल्ट्स आहेत। या दाबामुळे त्या भेगांवर सतत प्रचंड ताण येत राहतो, जणू काही एखादी स्प्रिंग दाबून ठेवलीये। पण या सगळ्यात पावसाचा काय संबंध? हाच विचार करताय ना? चला समजून घेऊया। जेव्हा सुरगाणासारख्या भागात 24 तासात 164.5 मिलीमीटर एवढा मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा ते पाणी बेसॉल्ट खडकांच्या भेगांमधून थेट खाली झिरपतं। यामुळे जमिनीखालील पाण्याचा दाब म्हणजेच फ्लुइड पोर प्रेशर अचानक वाढतो। हा वाढलेला पाण्याचा दाब आधीच ताणलेल्या भेगांमधलं घर्षण कमी करतो। परिणामी त्या भेगा अचानक मोकळ्या होतात, एकमेकांवरून घसरतात आणि भूकंप होतो। आणि हे केवळ माझं किंवा कोणाचं वैयक्तिक मत नाही बरं का। नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची अधिकृत तांत्रिक नोंद हेच सांगते। त्यांच्या मते हा भूकंप पावसाच्या झिरपणाऱ्या पाण्यामुळे प्रेरित झालेला प्रकार आहे, म्हणजे पावसामुळे खऱ्या अर्थानं हा ट्रिगर दाबला गेला। पण मग कमी तीव्रतेचे असूनही हे धक्के इतके जोरदार का वाटतात हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे। सुरगाणा, पेठ, दिंडोरीमध्ये जे घडलं त्याला भूगर्भशास्त्रात अर्थक्वेक स्वॉर्म म्हणतात। स्वॉर्म म्हणजे काय? तर अतिशय कमी वेळेत येणाऱ्या कमी तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यांचा एक समूह। यात कोणताही एक मोठा किंवा विनाशकारी मुख्य धक्का म्हणजेच मेन शॉक नसतो। मेन शॉक आणि स्वॉर्म मधला फरक खूपच रंजक आहे। स्वॉर्ममध्ये काय होतं? पृथ्वीच्या पोटात साठलेला ताण एकाच मोठ्या आणि धोकादायक धक्क्याने बाहेर पडण्याऐवजी छोट्या छोट्या धक्क्याने हळूहळू बाहेर पडतो। एक प्रकारे हा साठलेला ताण सुरक्षितपणे कमी करण्याची ही पृथ्वीचीच एक नैसर्गिक पद्धत आहे। तरीही हे धक्के आपल्याला इतके तीव्र का जाणवतायत? मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिलं कारण म्हणजे फक्त 5 किलोमीटरची उथळ खोली, आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे मुसळधार पावसामुळे जमिनीत प्रचंड पाणी साचून झालेला चिखल। जेव्हा या पाण्याने भरलेल्या भुसभुशीत मातीतून भूकंपाच्या लहरी प्रवास करतात, तेव्हा ती माती अक्षरशः एका लँड सुनामीसारखी वागते आणि त्या धक्क्याची तीव्रता अनेक पटींनी वाढवते। आता थोडं मागे वळून ह्या भागाचा इतिहास पाहूया, म्हणजे आपली उरली सुरली भीती सुद्धा कमी होईल। इतिहास पाहिला तर 1869 आणि 1935 मध्ये ह्या भागात 5.0 तीव्रतेचे मोठे भूकंप झाले आहेत। त्यानंतर अलीकडे 2022 मध्ये आणि आता 2026 मध्ये हे स्वार्म धक्के नोंदवले गेले। याचाच अर्थ अशी तुरळक भूगर्भीय हालचाल ह्या भागात अजिबात नवीन नाही, ती एक ऐतिहासिक नोंद असलेली अगदी सामान्य प्रक्रिया आहे। यात सर्वात मोठा दिलासा देणारी गोष्ट म्हणजे नाशिक हे सिस्मिक झोन 3 मध्ये येतं।
याचा अर्थ हे केवळ मध्यम धोक्याचे क्षेत्र आहे. त्यामुळे येथे अतिप्रचंड किंवा सर्वनाश करणारा भूकंप होण्याची शक्यता खूपच कमी असते. म्हणूनच विनाकारण पॅनिक होण्याचं काहीच कारण नाही. आता सगळ्यात महत्वाचा टप्पा, आपली सुरक्षितता आणि आपण घ्यायची काळजी. भूकंप आणि पावसामुळे होणारे धोके टाळण्यासाठी आपण काही गोष्टी नक्की तपासल्या पाहिजेत. जुन्या इमारती आणि विशेषतः ग्रामीण भागातील मातीच्या घरांची पाहणी करा. त्यांना कुठे तडे तर गेले नाहीत ना, हे काळजीपूर्वक तपासा. दुसरं म्हणजे अशा पावसात आणि धक्क्यांमुळे डोंगर उतारांवर भूस्खलनाचा म्हणजेच लँडस्लाईडचा धोका प्रचंड वाढतो. त्यामुळे अशा भूस्खलन प्रवण क्षेत्रांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सतर्क राहायला हवं. याचबरोबर मोठ्या सार्वजनिक इमारतींमध्ये पूर्वतयारी असणं खूप महत्वाचं आहे. आश्रमशाळा, मुलांची वसतिगृह, मोठे कारखाने आणि कार्यालय अशा ठिकाणी भूकंपाच्या वेळी सुरक्षितपणे बाहेर कसं पडायचं याचा सराव म्हणजेच एस्केप ड्रिल्स आपण नक्की आयोजित केले पाहिजेत. संकटकाळी प्राण वाचवण्यासाठी हीच पूर्वतयारी सर्वात जास्त कामी येते. आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, विनाकारण भीती बाळगण्यापेक्षा या नैसर्गिक घटनांमागचं विज्ञान समजून घेणं आपल्याला अधिक सक्षम बनवतं. घाबरून जाण्याची मुळीच गरज नाही, पण पूर्वतयारी हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे. शेवटी जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. या नवीन माहितीच्या आधारावर आपण आपल्या आजूबाजूच्या इमारती आणि विशेषतः लहान मुलांच्या शाळा पुढील धक्क्यांसाठी खरोखर सुरक्षित आहेत ना, हे कसं सुनिश्चित करणार आहोत यावर नक्की विचार करा आणि आजच योग्य ती पावलं उचला. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.